शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे, ब्रेकिंग न्यूज आहे अवकाळी पावसासंबंधी. ती आपण जाणून घेणारच आहोत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ही विनंती. चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स देखील नक्की करा. वेळोवेळी केलेल्या कमेंट्समुळे आम्हाला प्रोत्साहन भेटत असते, त्यामुळे कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करा. आज राज्याच्या विविध भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारनंतर सायंकाळपर्यंत मध्यरात्री मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या राज्यामध्ये मान्सूनची चाहूल लागण्याची शक्यता आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढील 8 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल होईल. आज राज्याच्या परिस्थितीचा आढावा घ्यायचा झाला तर राजापूर, कोल्हापूर, रत्नागिरी या कोकण पट्ट्यामध्ये चांगल्या पाऊस शक्यता आहे. चिपळूण, सातारा येथे देखील पाऊस पडू शकतो. गोरेगाव, पुणे, खोपोली या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच कल्याण, डोंबिवली, जुन्नर, पालघर, वाडा, इगतपुरी, नाशिकचा उत्तर भाग, मालेगाव, आर्वी, साक्री, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच मालेगाव, चाळीसगाव, पारोळा, मनमाड हा उत्तर महाराष्ट्राचा भाग पाहायचा झाला तर वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, औरंगाबाद, अहमदनगर, जामखेड, बीड, केज हा मराठवाड्याचा भाग देखील पाऊस पडू शकतो. पेठ, लातूर, दौंड, बारामतीला चांगला पाऊस पडू शकतो. इंदापूर, पंढरपूर हा सोलापूरचा भाग चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच लातूर या ठिकाणी सुद्धा चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच विदर्भामध्ये उमरेड, बालोद, कापशी, गडचिरोली या ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भामध्ये काहीसा जोर पावसाचा कमी असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसाचा जोर हा कोकण पट्ट्यात जास्त असेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट. वेळोवेळी भेटतच राहू. कमेंट्स करा. तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला असेल तर लाईक करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.